प्रोटीनसाठी सोयाबीन चांगले आहे की नाही हे जाणून घेण्या अगोदर आपण याचे न्यूट्रिशनल फॅक्ट समजून घेऊ. तर 100 ग्राम सोयावडीमध्ये टोटल 52 ग्राम प्रोटीन असते, 345 कॅलरीज आणि 33 ग्राम कार्बोहायड्रेट आणि हे कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहे, म्हणजेच मसल बिल्डिंग साठी योग्य आहे. आता सोयामधील फायटोएस्ट्रोजन हे प्लांट कंपाऊंड असून याला जितके दाखवले जाते तितके घातक नाहीये. उलट याचेही काही फायदे आहेत, जसे की हाडं, त्वचा आणि रोग प्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी मदत करत असते. सोयावर 2000 पेक्षा जास्त स्टडीज झाल्या आहेत, पण टेस्टोस्टेरॉनला अफेक्ट करेल असा ठोस पुरावा कोणत्याही स्टडी मध्ये नाही. मग सोया जास्त कंझ्युम का केला जात नाही? कारण सोयाबीन मध्ये अँटी न्यूट्रिएंट्स असतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे इंडायजेशन, ब्लोटिंग सारख्या समस्या होऊ शकतात. मग काय करायचे? माझ्या मते तुम्ही जर व्यायाम किंवा कोणतीही इतर शारीरिक कसरत करत असाल तर तुम्ही 60 ते 80 ग्राम सोयाबीन खाऊ शकता. थोडक्यात तुमच्या दिवसाचे 20% प्रोटीन तुमच्या सोयामधून घेऊ शकतात. याने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि प्रोटीनही मिळेल.